नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आलो आपण तपोवन रोडला मारुती वेफरच्या बाजूला। इथे बघू शकता तुम्ही नाश्ता सेंटर आहे आणि तिथे खूपच फेमस आहे शनिवार रविवार शेंगुळे आणि तसेच रोज इथे नाश्त्याचं सेंटर लागत असतं, पोहे असतात, मेदूवडा असतो। चला कसं बनतं ते आपण बघूया। आज आपण आलोय तपोवन रोडला मारुती वेफरच्या समोरच आहे। फक्त शनिवार आणि रविवार लागत असता मॉर्निंग इव्हिनिंग नाश्ता सेंटर, प्युअर व्हेज आणि संडे स्पेशल म्हटलं की शेंगुळे इथे मिळतात आणि रविवारी चविष्ट पौष्टिक असे शेंगुळे, कुळदाची जिलेबी खाण्यासाठी खूपच गर्दी असते नाशिककरांची। हे बघा तुम्ही बघू शकता, इकडे आहे तपोवन रोड आणि इकडे समोरच तुम्हाला दिसू शकतं मारुती वेफर्स आणि त्याच्या बाजूलाच लागते शनिवार रविवार शेंगुळे आणि पोहे सकाळी सकाळी नाश्ता। चला त्यांच्याशीच बातचीत करूया। मावशी, आपलं नाव काय? स्वाती गायकवाड। आपल्याकडे कोणकोणते नाश्त्याचे प्रकार मिळतात? आपल्याकडे तरी पोहे आहेत, साधे पोहे आहेत, त्याच्यानंतर इडली असते, मेदूवडा असतो आणि संडे स्पेशल शेंगुळे। संडे स्पेशल रविवार शेंगुळे। आणि शेंगुळ्यांची प्राइस किती असते इथे? 40 रुपये प्लेट। आणि पार्सल किती असते? पार्सल पण सेम आहे, सेम आहे। 40 रुपये। आणि पोहेची काय प्राइस असते? कसली? पोहे पोहे 35 रुपये आहे। 35 रुपये। आणि आपला गाडा कधी लागत असतो इथे? 8:30 8:30 ते कितीपर्यंत? साधारण 10:30 पर्यंत असतो आपण। 11:30 पर्यंत। फक्त शनिवार आणि रविवारच लागतो का गाडा? नाही, रोज असतो। सोमवारी सुट्टी असते, शनिवार रविवार शेंगुळे असतात। शनिवार रविवार शेंगुळे असतात। शेंगुळे आणि म्हणजेच कुळदाची जिलेबी कशी वाटते? अतिशय सुंदर। हे प्रामुख्याने खानदेशातलं अत्यंत कसदार खाणं आहे। मुख्य करून हिवाळ्यामध्ये कुळदाला जास्त पसंती आहे आणि नाशिककरांना आपली अस्सल खानदेशातली वाटते। त्याच्यामुळे नाशिककरांनी त्या कुळदाच्या शेंगुळ्यांचा जिलेबीचा आस्वाद घ्यावा आणि आम्ही फार लांबून आलो आहे, सावरकर नगर, तुळजापूर रोड। जी क्वालिटी आहे ती एकदम आपली घरगुती सारखी वाटते। चला मित्रांनो, नाश्ता सेंटर येथील मस्त गरमागरम शेंगुळ्याचा आपण स्वाद घेऊया। हे बघा मस्त एकदम मला जसे आवडतात घरी तसेच हे शेंगुळे दिसत आहे। चला इथला स्वाद घेऊया। नाही मित्रांनो, एवढे मस्त शेंगुळे मित्रांनो, मला तर तपोवन रोड येथील मारुती वेफरच्या येथील तसेच न्यू साईराम गॅरेज अँड मल्टी सर्व्हिस आहे त्याच्या समोरच आहे नाश्ता सेंटर। तुम्ही बघू शकता इथे गरमागरम मेदूवडा आहे, तर्री पोहे, तसेच रविवार आणि शनिवार शेंगुळे स्पेशल। याची प्राईस फक्त 40 रुपये। मला तर खूपच आवडले। तुम्हाला पण माझ्यासारखं मस्त छान स्वाद घ्यायचा असला शेंगुळे येतात तपोवन रोड न्यू साईराम गॅरेज अँड मल्टी सर्व्हिसच्या समोरच आहे नाश्ता सेंटर। नक्की ट्राय करा। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आपण इथे पण ट्राय करू शकतो आणि फॅमिली करता घरी पण घेऊन जाऊ शकतो शेंगुळे गरमागरम। तिचे शेंगुळे 40 रुपये, मेदूवडा 35, इडली सांबार 30 आणि मिक्स घेतलं तर 35 रुपये। आज मला नक्कीच तो आनंद मिळाला। खूप सुंदर, खूप टेस्टी, खूपच छान आणि युनिक आहे की तिथे हॉटेलमध्ये जमलेलं मिळत नाही असं मला। त्यामुळे छान वाटलं शेंगुळे खायला। शेंगुळे खायला आलो आहोत सगळेजण, खूप सुंदर म्हणजे आवडते। आम्ही सगळ्या महिला घरी पण करतो, पण घरी पण करतो, पण आणखी घरच्यासाठी सर्व आम्हाला खायला मिळालं आहे। खूप आनंद वाटला शेंगुळे खायला। नेहमी येऊ असं आम्हाला वाटतंय, आम्हाला इच्छा झाली की आम्ही नेहमी खायला।
नेहमी तपोवन योग वर्गाला हे सगळे मंडळी आम्ही तपोवन योगासन प्राणायाम आणि स्वतःचं आरोग्याची काळजी घेत असतो. माझ्या बाजूला आमच्या सगळ्यात वयोवृद्ध आई उभ्या आहेत आणि हा आमचा तपोवन नुसतं योग वर्ग नाही तर आमचा हा परिवार आहे. आरोग्याची काळजी घेणारा हा परिवार आहे आणि मग ह्या वर्गामध्ये सगळे मिळून असा एक कार्यक्रम ठरत असतो मधून की आयुष्यातला आनंद हा नुसता आरोग्यासाठी घ्यायचाच आहे, परंतु त्याचबरोबर आपण योग्य असं काहीतरी आहार घेतला पाहिजे की ज्या आहारामुळे आपल्याला चांगलं आरोग्य मिळेल. थंडीचा कालावधी असल्यामुळे आमचे मित्र त्यामुळे दादांनी आज आम्हाला शेंगोळ्याची पार्टी देण्याचा आज एक त्यांनी आम्हाला सांगितलं की शेंगोळ्याची पार्टी घेतल्याची माझ्याकडनं आज पार्टी आहे. आणि ह्या काळामध्ये ह्या अशा वातावरणामध्ये उष्णतेचा लाभ सगळ्यांना मिळावा, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यासाठी त्यांनी गायकवाड साहेबांचं हे नाश्ता उपहार केंद्र निवडलं. अतिशय सुंदर असं हा आज आम्हाला उपहार मिळणार आहे नाश्त्याचा. म्हणतात ते ही चव आम्हाला आज इथे नाश्ता सेंटरला मिळालेली आहे. खूप आनंद वाटतो. अतिशय स्वादिष्ट पदार्थ मिळतात तिथे आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे शेंगोळे. हे कुलदाचे शेंगोळे तब्येतीसाठी अतिशय पोषक आणि चवदार आहे. ह्या पदार्थाची चव घेण्यासाठी आज सगळी तपोवन मंडळी आणि तपोवनाची योग साधना करणारी मंडळी तिथं स्वाद घेण्यासाठी जमलेले आहेत आणि तो स्वाद आमचा घेऊन झाला आहे. अतिशय उत्तम छान चव होती. अतिशय आनंद मिळाला.